रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त ऑटो रिक्षा तसेच कर्णकर्कश बुलेट गाड्यांना आवर घालण्याची चंदनजिरा येथील नागरिकांची मागणी। पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यास आगामी काळात जन आंदोलन छेडण्याचा नागरिकांचा इशारा। जालना शहरातील चंदनजिरा सुंदरनगर येथे बेशिस्त ऑटो चालकांच्या वतीने रहदारीस अडथळा निर्माण करून आडवे तिडवे ऑटो उभे करून मनमानी करण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे। चंदनजिरा येथील महात्मा फुले चौक, मौलाना आझाद चौक या परिसरामध्ये सायंकाळच्या सुमारास ऑटो चालकांचा प्रचंड त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे। तसेच परिसरातील स्थानिक व्यावसायिक ऑटो चालकाच्या त्रासाला प्रचंड कंटाळले आहेत। त्यांना समजावण्यास गेल्यास अरेरावेची भाषा करून भांडणावर उतरत आहेत। त्यामुळे स्थानिक नागरिक आणि ऑटो चालक यांच्यात नेहमी वादविवाद झाल्याचे दिसून येत आहे। या नेहमीच्या त्रासाला कंटाळून चंदनजिरा येथील सुज्ञ नागरिकांनी आज दिनांक 19 रविवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चंदनजिरा पोलीस ठाणे येथे लेखी निवेदन दिले। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की चंदनजिरा येथील महात्मा फुले चौक, मौलाना आझाद चौक, इंद्रायणी हॉटेल तसेच सुंदरनगर येथील मेन रोडवर ऑटो चालकांमुळे रहदारीस प्रचंड अडथळा निर्माण होत असून सामान्य नागरिक तसेच येथील स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये ऑटो रिक्षा चालकांसोबत वादविवाद होत आहेत। काही ऑटो चालक अरेरावेची भाषा करीत असून एखाद्या वेळेस कायदा व सुव्यवस्थेला बाधा होईल असे प्रकरण घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही। काही ऑटोंना नंबर प्लेट नाही तर काही ऑटो चालक अल्पवयीन आहेत। यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन ऑटो रिक्षा चालकांना त्यांना नेमून दिलेल्या स्टॉपवर व्यवस्थित थांबण्याचे सांगून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे चंदनजिरा तसेच सुंदरनगर परिसरामध्ये कर्णकर्कश आवाजामध्ये फटाके फोडून बुलेट गाड्या अति वेगाने पळवण्याचे जणू काही शर्यत लागले असल्यासारखे बुलेट गाड्या गल्ली बोळामध्ये पळवत आहेत। अत्यंत जोरामध्ये एक्सेलेटर वाढवून बुलेटच्या फटाक्यांसारखा आवाज फोडण्याचे प्रकार मागच्या काही दिवसांमध्ये चंदनजिरा परिसरामध्ये वाढले आहे। यामुळे लहान बालके, वयोवृद्ध तसेच आजारी रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्या चालकांना समजावण्यास गेल्यास वादविवाद होत आहे आणि त्यामुळे कोणीही या बुलेटवाल्यांना सांगण्यासाठी धजावत नाही। त्यामुळे फटाके फोडणाऱ्या तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या या बुलेट गाड्यांवर आवर घालण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या ऑटो चालकांविरोधात तसेच फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांविरोधात लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन चंदनजिरा पोलिसांकडून देण्यात आले आहे। चंदनजिरा पोलिसांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये याविरोधात मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनावर जगन्नाथ अण्णा चव्हाण, रितेश पंचारिया, अक्षय मोरे, आकाश देठे, गणेश दुपे, जफर खान, रियाज पठाण, अनिल मदन, भागवत काष्टे, डॉक्टर भागवत काळे, रामभाऊ आगाव, दीपक धाकतोडे, निलेश ठोंबरे, दत्ता अस्वले, गणेश धनवटे, अनिल पारे, दिनेश आवटे, सुरेश भट, अरुण धांडे, महेश चव्हाण, अर्जुन बागल, मधुकर बरसाले, अभिजित, राजू खडके, बद्री जाधव, सचिन नेमाने, विश्वंभर येवले, शिवाजी कराळे, उदाराम पवार, उद्धव शिंदे यांच्यासह बऱ्याच जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज तारीख 19 रविवार चंदनजिरा पोलीस स्टेशनला आम्ही समस्त चंदनजिरा गावकरी वासियांतर्फे ज्या आता रोड मोठा झाल्यामुळं ज्या सुसाट रिक्षा चालतात वेगात आणि कुठेही उभे करतात 2-2, 4-4, ज्यामुळे रहदारीला अडथळा होतो आणि नाहक वादविवाद होतो। शिवाय जे भाजी विक्रेते हातगाडीवाले त्यांनी ते भोंगे लावलेले गाड्यावर त्यांनी अगदी डोकं खिर होऊन जातं ते एक, आणि जे मुलं बुलेट चालवतात फटाका बुलेट रात्री अपरात्री केव्हाही ते गाड्या फटफट फटफट ज्यांना कोणाला हार्टचा त्रास आहे, काही वडीलधारी माणसं आजारी आहे त्यांचा काही ते विचार करत नाही। या सर्व संदर्भामध्ये आम्ही आज चंदनजिरा वासियांतर्फे पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देतो आहेत का यांच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा, आणि तसं त्यांनी पण आम्हाला रिस्पॉन्स दिला का ठीक आहे बोले आम्ही त्याचं व्यवस्था करू, आणि त्यानंतर जर नाही झालं तर मग पुढचं बघू काय करायचं ते। त्यानंतर काय करणार? त्यानंतर मग डायरेक्ट SP साहेबांकडे जाऊ किंवा अन्य काही पुन्हा सर्वांच्या विचारानं बघू काय करायचं ते। काय नाव आपलं? जगन्नाथ कारभार चव्हाण। काय निवेदन दिलं आपण दिलेले आहे की लोक आहे ना आम्हाला रोडवर येते जाते परेशान करते, बुलेट फटाके मारते, हे करते, आणि आम्ही काय आता आजारी माणूस आहे, आम्हाला दुख नाही आहे, परेशानी आहे, जर सांगायला गेलं ते आपल्याला उलट काही बी गोष्टी बोलते, ते आपलं पलटून बोलते, ते काय करायचं तुम्हाला गुपचूप बसा ना, म्हातारा माणसं आहे तुम्ही गुपचूप राहा म्हणलं, काही बी आमच्या सोबत काही बोलणं होतं, काही बी बोलते ते।
त्यांनी काय आश्वासन दिलं? हा पोलिसांनी काय आश्वासन दिलं? ते संध्याकाळी येणार आहे, आम्ही त्याचं नियोजन काढत म्हणा आणि जे काय आहे तो आम्ही पाहून ते काय आहे तिथं. काय नाव आपलं? हा उदाराम फौजाराम परमार. काय नियोजन दिलं पण? चंदनझिरा पोलीस स्टेशनला मी आज निवेदन दिले की चंदनझिरा येथे रिक्षावाल्यांचा खूप त्रास आहे, हातगाडीवाल्याचा भोंग्याचा त्रास आणि जे पोरं बुलेट चालवतात त्यांच्या बुलेटचा आवाजाने सगळ्या लोकांचा त्रास झालेला त्यांना. बुलेटवाल्याचा पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा. त्यांनी काय आश्वासन दिलं? त्यांनी सांगितले की आम्ही आज किंवा चंदनझिरात सतत संध्याकाळी राऊंड मारणार आम्ही.